गुड आफ्टरनून. आज आपण मॅथ पार्ट 2 चा फोर्थ जो लेसन आहे ज्याचं नाव आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा आज आपण सुरू करणार आहे. याच्यामध्ये दोनच प्रॅक्टिस सेट आहे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन त्या मानाने कमी आहे, बट याच्यामध्ये काय करायचं आपल्या सर्व डायग्राम ड्रॉ करायचे का कन्स्ट्रक्ट करायचे. बरोबर, दोनच प्रॅक्टिस सेट आहे, ज्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आज आपण कव्हर करणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. मग आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघण्याच्या आधी काही महत्वाच्या कन्सेप्ट एक दोन ते आपण पहिले बघूयात. ज्यातली पहिली कन्सेप्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा समजून घ्या एकदा काय कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल काय बघा. कन्स्ट्रक्शनचा अर्थ काय रे, आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करायची. कशाची बरं, सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल म्हणजे दोन ट्रायंगल असणार ते सिमिलर असणार आहे, बट ते प्रॉपर दिसायला सिमिलर नसणारे, तर ते प्रॉपर्टीने काय असणार आहे सिमिलर. त्यांच्या काही प्रॉपर्टी आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, लक्ष द्या इकडं. सपोज मी हा एक ट्रायंगल काढला ज्याचं नाव आहे ABC आणि मी दुसरा एक ट्रायंगल ड्रॉ करतो इथं, त्याचं नाव आहे PQR. हे दोन काय बरं ट्रायंगल आहे. हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतील. दिसायला आहे का रे सिमिलर, नाहीये. म्हणजे हा छोटा ट्रायंगल आहे, हा कसा आहे मोठा ट्रायंगल आहे, तरी सुद्धा हे काय असतील सिमिलर. हे साइन कोणाचं असतं सिमिलरचं किंवा कॉन्करंटचं साइन असते. कॉन्करंट म्हणजे सिमिलर, सिमिलर म्हणजे इक्वल. मग हे दोघं इक्वल असणार आहे. कधी इक्वल असणार आहे, जर यांच्या दोन दोन साइडचा रेशो हा कसा असणार आहे बरं, प्रॉपर्टी कशी असणार यांच्याली सेम किंवा इक्वल असणार आहे. म्हणजे दोन ट्रायंगल तेव्हा सिमिलर असतात जेव्हा त्यांच्या साइडचा रेशो हा कसा असतो इक्वल असतो. साइडचा रेशो काय असणार आहे इक्वल. फॉर एक्झाम्पल मग बघा, सपोज साइड AB ही कोणाला सिमिलर असणार आहे PQ ला. म्हणून आपण असं म्हणू शकतो साइड AB अपॉन साइड PQ इज सिमिलर म्हणजेच इक्वल टू. या साइडला ही साइड इक्वल असणार आहे. हे आपण प्रॅक्टिस आपण पहिल्या लेसन मध्ये शिकलेले. पुन्हा काय असणार इथं BC अपॉन काय असणार आहे QR आणि इज इक्वल टू AC अपॉन काय असणार आहे बरं PR. जर हे तिघं एकमेकांच्या रेशो मध्ये काय असणार आहे सेम असतील, तर याचा अर्थ दिलेले दोन्ही पण ट्रायंगल कसे असणार आहे सिमिलर. काय असणार आहे सिमिलर. यालाच आपण काय म्हणतो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल किंवा ट्रायंगल्स. म्हणजे या साइड एकमेकांना कशा असणार आहे करस्पॉन्डिंग असणार आहे. दोन साइड जर एकमेकांना करस्पॉन्डिंग असतील तर ते दोन्ही पण ट्रायंगल एकमेकांना कशा असणार आहे सिमिलर. एक तर ही प्रॉपर्टी फर्स्ट. सेकंड प्रॉपर्टी, दोन ट्रायंगल कधी सिमिलर असतील तर त्याची सेकंड एक प्रॉपर्टी काय, तर त्यांचे अँगल कसे असले पाहिजे तर सिमिलर. फॉर एक्झाम्पल अँगल A इज इक्वल टू काय असला पाहिजे अँगल P असला पाहिजे. म्हणजे इथं जर अँगल 60 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असणार आहे 60. हे एक्झॅक्टली सेम असले पाहिजे. हे काय असले हे काय हे दोघं कधी सिमिलर असणार आहे, एक तर त्यांच्या साइडचा रेशो काय असेल सेम असेल किंवा त्यांचे अँगल कसे असणार आहे इक्वल असणार आहे एकदम. नेक्स्ट अजून काय असू शकतो बरं, अँगल B इज इक्वल टू अँगल काय असू शकतो Q अँड अँगल C इज इक्वल टू अँगल काय असणार आहे R. म्हणजे काय म्हणू शकतो आपण सिमिलर अँगल्स. काय असणार आहे सिमिलर अँगल. म्हणजे या दोन पैकी कोणती पण एक प्रॉपर्टी जर दोन ट्रायंगलला मॅच होत असेल तर याचा अर्थ ते दोन्ही पण ट्रायंगल कसे असणार एकमेकांना सिमिलर ट्रायंगल असणार. एक लक्षात, या दोनच प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या. या दोन प्रॉपर्टीवरती पुढचे सर्व कन्स्ट्रक्शन डिपेंड आहे. लक्षात येईल का सर्वांच्या. हे पटकन ड्रॉ करून घ्या चला फास्ट. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 4.1. आता 4.1 चा फर्स्ट एक्झाम्पल काय ते आपण बघूयात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. सर्वांनी लक्ष द्या, तुमच्या समोर क्वेश्चन आहे.
व्यवस्थित लक्ष द्या, लिहू कोणीच नका, ड्रॉ वगैरे करू नका. बघा काय पहिलं आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन असतं याच्यामध्ये आणि नंतर मग आपल्याला जी काही डायग्राम ती आपल्याला ड्रॉ करावं लागते. मग बघा फर्स्ट क्वेश्चन काय, प्रॅक्टिस सेट 4.1 चा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल LMN. In triangle ABC, AB is equal to 5.5 centimeter, BC is equal to 6 centimeter, CA is equal to 4.5 centimeter. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5/4. असं आपल्याला एक्झाम्पल दिलंय. मग आता याचा अर्थ आपल्याला दोन ट्रायंगल दिले, एका ट्रायंगलचं नाव काय बरं ABC आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय LMN. असे दोन आपल्याला काय दिले ट्रायंगल. सर्वात पहिले काय करा, एक रफ डायग्राम काढून घ्या. काय करा, एक रफ डायग्राम. लक्ष द्या काय सांगतो. मग आता इथे दोन ट्रायंगल दिले, पहिल्या ट्रायंगलचं नाव काय दिले आपल्याला ABC आणि एक दुसरा ट्रायंगल दिलाय, कोणता आहे बरं तो LMN. हे दोन काय दिले आपल्याला ट्रायंगल दिलेले, बरोबर. हे आपण जस्ट काय हे सिमिलर आहे म्हणून इथं आपण काय दाखवू शकतो, इथं कॉन्करंटचं साइन किंवा सिमिलरचं साइन. हे दोन्ही पण काय दिले आपल्याला सिमिलर, ABC आणि LMN हे दोन्ही पण काय दिले आपल्याला सिमिलर दिलेले आहेत सांगितले. बट आता त्याच्यात पुढे काय दिले आपल्याला, इन ट्रायंगल ABC पहिल्या ट्रायंगल मध्ये AB ची व्हॅल्यू किती दिली बरं, AB 5.5 सेंटीमीटर. नेक्स्ट दुसरी काय दिली आपल्याला BC इज इक्वल टू काय 6 सेंटीमीटर आणि AC काय दिली आपल्याला, CA काय दिले आपल्याला 4.5 सेंटीमीटर, बरोबर एवढं दिलंय. अजून काय दिलं आपल्याला, सच दॅट अजून एक दिली गोष्ट काय, BC अपॉन MN इज इक्वल टू काय 5/4. हे सर्व आपल्याला दिले, ते आपण काय केलं एक रफली ड्रॉ करून घेतलं, बरोबर. आता बघा आपल्याला ट्रायंगल काढायचा असेल तर आपल्याला तिन्ही साइडची मेजरमेंट माहित पाहिजे ना. आता एका ट्रायंगलची तर आपल्याला मेजरमेंट माहित आहे म्हणून हा ट्रायंगल आपण इझिली काढू शकतो, पण याची मेजरमेंट माहिती आहे का आपल्याला, नाहीये. मग आपल्याला याची मेजरमेंट काढून घ्यावं लागेल तरच आपण दोन ट्रायंगल काढू शकतो ना, तोपर्यंत ते काढू शकत नाहीये. मग आपल्या दोघांचं काय करायचंय मेजरमेंट, याचे मेजरमेंट पूर्ण काढून घ्यायची. मग आता काय बघा, इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल बघितलं, दोन ABC इज सिमिलर टू काय दिलंय ट्रायंगल LMN. हे दोघं काय दिले रे सिमिलर. सिमिलर तेव्हाच असतात जेव्हा त्यांच्या साइडचा रेशो हा कसा असणार आहे, प्रोपोर्शनल मध्ये सेम असणार आहे, बरोबर ना. मग इथं अँगल काही दिलंय का आपल्याला, नाही, अँगलचा काही संबंध नाही, म्हणजे अँगलची प्रॉपर्टी तर युज होणार नाही. दुसरी कोणती प्रॉपर्टी उरली मग आपली साइडची. मग साइडचा रेशो कसा असणार आहे बरं, इक्वल असणार आहे. साइडचा रेशो कसा असेल इक्वल, तरच हे सिमिलर असतील ना. ऑलरेडी सिमिलर आहे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे म्हणून यांचा रेशो सुद्धा काय असणार आहे प्रॉपर्टीमध्ये इक्वल. म्हणून आपण म्हणू शकतो काय बघा AB साइड अपॉन काय आणणार बरं AB अपॉन काय आणणार आहे LM इज इक्वल टू काय आणणार आहे BC. म्हणजे आपण इथून घेऊ शकतो BC अपॉन हे दोन कोण आहे बरं MN आहे का रे, बघा ना BC अपॉन काय होणार आहे इज इक्वल टू नंतर काय AC पहिला आणि तिसरा AC अपॉन काय होणार आहे LN आहे का, तसं AC अपॉन LN. हे तिघ पण कसे असणार एकमेकांना बरं, करस्पॉन्डिंग साइड ही इक्वल आहे का, इक्वल आहे तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ही तिघ काय इक्वल आहे, तर ही ह्या दोघांची डायग्राम काय करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल नेहमी कशा असतात इक्वल. हे इक्वल असतं म्हणून तुम्ही इक्वल मध्ये लिहून टाकले, बरोबर ना. बट आपल्याला एक महत्वाची गोष्ट दिली, बट काय दिले ना आपल्या गिवन मध्ये BC अपॉन MN इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 5/4 दिलं. म्हणजे बघा BC अपॉन MN कुठे दिसतं की BC अपॉन MN. मग याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 5/4. मग याची व्हॅल्यू मिळेल का रे 5/4. येस, दोघं इक्वल आहे ना. इक्वल याचा अर्थ हा जेवढा तेवढाच हा असणार आहे ना. मग याची जर व्हॅल्यू 5/4 आहे याची सुद्धा किती असणार आहे
5/4 आणि हिची असेल का रे 5/4? येस, कारण की हा सुद्धा काय इक्वल मध्ये आहे, म्हणजे तिघांची पण व्हॅल्यू काय दिली आहे 5/4, कारण की तिघ पण कशा असतात नेहमी सिमिलर असतात, म्हणून देअरफॉर. व्यवस्थित लक्ष द्या, एक एक्झाम्पल कळालं तर बाकी सगळे इझिली सॉल्व्ह होतील. देअरफॉर मग आता काय बघा, AB/L M इज इक्वल टू सेकंड कोण आहे बरं, BC/MN इज इक्वल टू कोण आहे बरं, AC/LN इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण 5/4, कारण की तिघांचा पण एक असा असणार आहे आन्सर, कारण की तिघ एकमेकांना काय इक्वल आहे. तिघ जर एकमेकांना इक्वल आहे, एकाची जरी आपल्याला व्हॅल्यू माहिती असेल त्याचा अर्थ तिघांची व्हॅल्यू तीच असणार आहे, कारण की तिघ पण काय इक्वल आहे. लक्ष देईल पर्यंत. आता बघा, ज्याच्या व्हॅल्यू दिल्या त्या टाकून द्या, बाकीच्या व्हॅल्यू आपण काढू. AB ची व्हॅल्यू दिली का आपल्याला? येस, किती दिलेली 5.5. मग आता AB ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 5.5. LM ची व्हॅल्यू दिली का आपल्याला? नाही, म्हणून LM मी ऍज इट इज ठेवला इज इक्वल टू. BC ची व्हॅल्यू दिली का? येस, 6 सेंटीमीटर अपॉन MN ची दिली का रे? नाही, MN इज इक्वल टू. AC ची व्हॅल्यू दिली का 4.5. LN ची व्हॅल्यू दिली का रे? नाही, इज इक्वल टू काय बरं 5/4. अलग लक्ष इथपर्यंत. आता बघा, ही चौघं पण एकमेकांना सिमिलर आहे ना, याचा अर्थ तिघ पण एकमेकांना सिमिलर आहे, याचा अर्थ दोघं सुद्धा एकमेकांना काय असणार आहे सिमिलर. मग आता एक काम करू आपण, हे पहिलं जे प्रोपोर्शन आहे का हा याच्या सोबत घ्यायचा, म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला LM ची. दुसरा प्रोपोर्शन 5/4 सोबत घ्यायचा, म्हणजे MN ची व्हॅल्यू मिळेल. आणि तिसरा प्रोपोर्शन पुन्हा 5/4 चा इक्वल घ्यायचा, म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे NM. माती झाली येतो सर, इथंच घेतो मी. मग आता इथं पहिल्यांदा घेतो काय 5.5 अपॉन कोण आहे बरं LM इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला 5/4. याचं बरोबर काय केलं मी इक्वेशन लिहिलं. आता इथं काय होईल बरं, हा आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे LM ची ना, हा डिवाइड तिकडे गेला काय होईल इकडं मल्टिप्लाय, म्हणजे LM. बरं, हा 5.5 मी ऍज इट इज ठेवला, बट हा डिवाइड इकडे आला काय होईल रे मल्टिप्लाय, आणि हा इकडे मल्टिप्लाय इकडे आला काय होणार रे डिवाइड, आणि इज इक्वल टू इकडे काय बरं इज इक्वल टू इकडे काय LM. हा डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय होईल ना, अलग लक्षात. आता बघा काय होईल 5 1 जा 5, 5 11 जा किती होणार आहे 55. बट इथं 5 नंतर काय आहे पॉइंट आहे, मी इथं सुद्धा 5 नंतर एक पॉइंट येईल ना, 1 नंतर काय येणार आहे पॉइंट. म्हणजे आता काय शिल्लक राहील आपलं देअरफॉर LM इज इक्वल टू काय 1.1 इंटू काय होणे. देअरफॉर LM इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 1 जा 4, पॉइंट नंतर एक संख्या, इथं पण पॉइंट नंतर एक संख्या. सर्व आपल्याला युनिट कशात दिले रे सेंटीमीटर मध्ये, म्हणजे येणारे आन्सर सुद्धा कशात असणार आहे सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू कळाली रे इथं LM ची. पुढे LM आपला LM किती आला आपला 4.4. आता इथं आपल्याला ही एखाद्या साईड आपल्याला काढता येऊ शकते. आता तशीच ही पण काढायची, तशीच आपल्याला काय करायचे पुढची पण काढायची. मग आता पुढे काय बघा, आता कोणाचं इक्वेशन इक्वल मध्ये घ्यायचं सेकंडचं आणि दिलेले इन्फॉर्मेशनचं. काय होईल रे मग 6/MN इज इक्वल टू किती बरं 5/4 इज इक्वल टू काय 5/4. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला MN ची काढायची. पुन्हा हा तिकडे गेला काय होईल रे डिवाइडचं का ना, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय. हा 6 ऍज इट इज ठेवला, हा 4 इकडे डिवाइड तिकडे गेला काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे, आणि डिवाइडला किती इथं 5. आता डायरेक्ट डिवाइड होणे पॉसिबल आहे का नाहीये. मग 6 4 जा किती होणार आहे 6 4 जा 24 अपॉन किती होणार आहे 5 इज इक्वल टू किती बरं MN. आता आपल्याला डायरेक्ट डिवाइड होणं पॉसिबल नाही, तर आपल्याला जसं डिवाइड करता तसं आपण करू. इथं बघा काय होईल 5 1 जा 5 आणि 5 4 जा किती होणार आहे 20. किती कॅरी केला आपण इथं 4, याच्यावर काय घेतलं एक्स्ट्राचा 0, एक्स्ट्रा 0 घेतलं इथं काय येतो बरं आपला पॉइंट. पुन्हा 5 1 जा 5 आणि 5 8 जा किती होणार आहे बरं 40. म्हणजे देअरफॉर MN ची व्हॅल्यू किती आली बरं 4.8 सेंटीमीटर. युनिट काय सरांचं सेंटीमीटर. दुसरी व्हॅल्यू आली MN किती आली 4.8 सेंटीमीटर आली. आता आपल्याला तिसरी व्हॅल्यू काढायची, कोणती काढायची L and N. मग त्यासाठी कोणती इक्वेशन काढायला आपल्याला हे घ्यावं लागेल. नेक्स्ट मग देअरफॉर काय होईल बरं थोडं
4.5 अपॉन काय बरं LN इज इक्वल टू 5/4. पुन्हा प्रॅक्टिस करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. पुन्हा हा LN डिवाइड तिकडे गेला काय होणार बरं मल्टिप्लाय होऊन जाणार आहे. आणि हा 4.5 ऍज इट इज, हा 4 तिकडे गेल्यावर काय होणार आहे मल्टिप्लाय, आणि हा 5 काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. पुन्हा आपण डिवाइड करू शकतो बघा. 5 1 जा 5 आणि 5 9 जा किती होणार बरं 45. बट इथं पॉइंट नंतर किती नंबर आहे 1. मग आपल्या आन्सर मध्ये पण पॉइंट नंतर 1 नंबर आला पाहिजे. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 0.9. डिवाइडला कोणी राहिलंय का रे 9. वरती कोण कोण राहिलंय 0.9 इंटू 4 इज इक्वल टू काय LN. आता दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. 9 4 जा किती होणार आहे 36. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉइंट नंतर किती संख्या आहे 1. मग इथं सुद्धा पॉइंट नंतर एक संख्या आली पाहिजे ना. म्हणजे 3.6 इज इक्वल टू काय आपला LN. आणि LN ची पण व्हॅल्यू आली किती बरे 3.6. सर्वांच्या व्हॅल्यू काढल्या. आता फक्त काय करायचंय आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचंय. इथपर्यंत काय आलं सर्वांच्या व्हॅल्यू काढल्या. आता काय करायचं फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शन. मग मी इकडे आता कन्स्ट्रक्शन करतो बघा. मग आता डायग्राम काय करायचे आपल्याला कन्स्ट्रक्ट. तर आता ऑलरेडी आपण रफ डायग्राम काढले, त्याच्या आधारावर आपल्याला पुढचे डायग्राम काढायचे. मग सर्वात पहिलं काय घ्यायचं स्केल मध्ये 6 सेंटीमीटर घ्यायचं. लक्ष द्या इकडं काय घ्यायचं स्केल मध्ये 6 सेंटीमीटर आणि एक 6 सेंटीमीटरची काय करायची एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. सपोज ही किती सेंटीमीटर काढली किती आहे बी आणि सी का ओके. याला काय म्हटलं आपण बी अँड सी. हा किती सेंटीमीटर काढून घ्यायचा आहे 6 सेंटीमीटर. पहिले काय केलं आपण स्केलनी 6 सेंटीमीटर काढून घेतले. नेक्स्ट काय करायचंय बरं आता आपल्याला. आता इकडची 5.5 इकडची किती बरं 4.5. ही डायरेक्ट आपल्याला स्केल का डायरेक्ट स्केलनी काढता येणार नाही ना. म्हणून काय करायचे आपला कंपास आहे. कंपास नाही का खूप असतो आपण हा एक बाजू ते कंपास घ्यायची. इथं पेन्सिल लावली दिसली की सरांना आणि चिस्को टोक दिसलं सरांना. हे चिस्को टोक घ्यायचं आणि पेन्सिल मध्ये काउंट करायचं 5.5. मग बघा ही चिस्को टोक आहे ही पेन्सिल लावली पुढं आणि ही माझी काय स्केल आहे आणि इथं किती आहे 5.5. बघा आली 5.5 दिसली की सरांना. हे असंच उचलायचं आणि इथं काय करायचं 5.5 इथं ठेवायचं. इथं काय करायचं आर्क मारायचं. आला का आर्क कळालं सर्वांना नक्की. नेक्स्ट आता काय करायचं इकडे किती डिस्टन्स आहे 4.5. पुन्हा काय पेन्सिल लावली कंपासला. पुन्हा इथं स्केल दिसली सरांना. काय घ्यायचं आपल्याला 4.5. मग पुन्हा कुठं ठेवायचं आपल्याला ते सी वर आणि इथे एक अर्क मारायचं. अलग लक्षात. आणि ज्या ठिकाणी आपला जो अर्क जॉईन झालाय का तिथं त्यांना काय करायचं जॉईन. मग या बी पासून इथं काय करायचं इथं जॉईन आणि इथं जॉईन करायचं. हा कोणता पॉइंट आला आपला ए पॉइंट. मग हे स्केल किती असणार आपलं 5.5 सेंटीमीटर आणि हे किती असणार आहे 4.5 सेंटीमीटर. झाली की डायग्राम ड्रॉ झाली फर्स्ट डायग्राम. आता कोणती काढायची आपल्याला सेकंड. पुन्हा सेकंडला तेच करायचंय. पहिले कितीची आपल्याला खाली ड्रॉ करून घ्यायची लाईन 4.8. इकडे लक्ष द्या रे. हे काय आहे 4.8. काय नाव याचं MN. नाव लगेच द्या तर लवकर कळेल नाही तर नाही कळणार. 4.8 सेंटीमीटर. आता पुन्हा काय करायचं आपल्याला काय करायचंय कंपास. कंपास मध्ये आपली पेन्सिल अटकवायची आणि किती काउंट करायचं आता आपल्याला 4.4 घेतला आपण. काय केलं कंपास मध्ये 4.4 इथं ठेवलं. इथं काय केलं एक अर्क मारलं. नंतर इकडून किती घ्यायचं आपल्याला 3.6. पुन्हा त्या कंपास मध्ये 3. थोडं छोटं झालं ना आता झालं छोटं. आणि हे काय काय तिथं ठेवायचं इथे एक अर्क मारून द्यायचं असं लक्षात येईल. आणि हे एकमेकांना काय करायचे जॉईन करून टाकायचे. आणि याला काय म्हटलं वरच आपण L. मग L आणि M किती बरं हा 4.4. L आणि N किती बरं 3.6 सेंटीमीटर. झालं आपलं सरळ सॉल्व्ह केलं कन्स्ट्रक्ट पण करून टाकलं. कळलं का सर्वांना नक्की. काही डाऊट राहील का अजिबात नाही. थोडाही काही डाऊट पुढं काही डाऊट असेल ते विचारा. तुम्हाला सर्व एक्झाम्पल इथून पुढं जे 3 उरलेले ते सर्व असेच करायचे. एकाची तुम्हाला मेजरमेंट ऑलरेडी दिलेली असणार आहे. सेकंडची मेजरमेंट तुम्हाला काढायची आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचंय कन्स्ट्रक्शन करायचंय. येईल लक्षात.
नाही, सेकंड देतो सॉल्व्ह करून मी. सेकंड मध्ये थोडा एक फरक आहे, कॉमन पॉइंट आहे सेकंड. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचा नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर बघायचा आहे सेकंड. सेकंड क्वेश्चन काय व्यवस्थित बघा, एक लक्ष द्या. पुन्हा सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल काय दिलाय LTR. दोन ट्रायंगल काय दिले इथं सिमिलर. बट याच्यात एक प्रॉब्लेम झालाय. नाव बघा काय ट्रायंगल PQR आणि तो सिमिलर कोणाला आहे बरं LTR. म्हणजे ते एक पॉइंट कॉमन दिसतोय. कोणता पॉइंट आहे R पॉइंट. आणि R पॉइंट एक जरी पॉइंट कॉमन असेल तर याचा अर्थ हा होतोय तर ते दोन ट्रायंगल एकमेकांमध्ये आहेत, जॉईंट आहे. आणि जर याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये तिन्ही पण नाव वेगवेगळे होते, ABC LMN वेगवेगळे नाव होते, वेगवेगळ्या डायग्राम यायच्या. जर तीन पैकी एक जरी पॉइंट सारखा असेल त्याचा अर्थ त्या दोन्ही पण डायग्राम एकमेकांमध्ये येणार आहे. बाकी सॉल्व्ह करण्याची पद्धत तशीच राहणार आहे, काय आपण बघू. मग आता इथं बघा, इथं पुन्हा मी काय करतो, एक रफ डायग्राम काढतो. काय नाव दिलंय बरं आपल्याला पहिलं नाव काय दिलंय PQR. R कॉमन दिलाय ना. एक लक्ष द्या मी काय म्हणतोय, R कॉमन आहे ना. R कॉमन आहे. अजून कोणतं आहे P आणि काय दिलं इथं Q. इथं लक्षात आलं. म्हणजे PQR हा एक ट्रायंगल आहे. आणि दुसरा कोणता ट्रायंगल आहे बरं LTR. बघा आता काय करतो मी. बघा हा एक ट्रायंगल. याला मी काय करतो थोडं एक्सटेंड करून घेतो. LTR झाला का मोठा एक ट्रायंगल. दोन ट्रायंगल झाले का नाही. पहिला ट्रायंगल बघा पुन्हा सांगतो. पहिला ट्रायंगल कोणता आहे बरं RPQ हा एक ट्रायंगल आहे बरोबर. आणि दुसरा कोणता आहे बरं LTR. हे दोन ट्रायंगल आहे. एक कॉमन आला म्हणजे आपल्याला अशी बहुतेक डायग्राम येऊ शकते. डायग्राम इकडे इकडे काही पण होईल, पण तो आपण एक काय काढले एक आपण रफ डायग्राम काढले. पण जनरल डायग्राम अशाच येतात जर कॉमन पॉइंट असेल तर. कारण की हे दोन कॉमन पॉइंट नाही याचा अर्थ काय मोठा डायग्राम होणार नाही तयार. तशा पण ही एकच फक्त पॉइंट कॉमन आहे. डायग्राम जवळपास अशीच तयार होते. तुम्ही इकडून काढली तरी चालते, इकडून काढली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता इथं बघा इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल बरं PQR इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता दिलाय बरं LTR. हे दोन काय दिले बरं सिमिलर. मग हे दोन जर सिमिलर असेल याचा अर्थ यांच्या साइडचा रेशो सुद्धा कसा असणार आहे सिमिलर. कारण की अँगल तर कुठे काही दिलेलेच नाही आपल्याला, फक्त साइड दिलेली. साइड काय काय दिलेली आहे बरं आपल्याला PQ इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. बघा पुढे PQ हा किती दिला आपल्याला 4.2 सेंटीमीटर दिलेले आहे. ओके. नेक्स्ट अजून काय दिलंय आपल्याला QR इज इक्वल टू 5.4. QR म्हणजे हा दिलाय काय 5.4. नेक्स्ट अजून काय दिलं आपल्याला PR इज इक्वल टू 4.8. PR म्हणजे हा दिला किती आहे 4.8. नेक्स्ट काय विचारले कंस्ट्रक्ट PQR अँड LTR सच दॅट. अजून काय दिलं सच दॅट. एक महत्वाची माहिती दिली आपल्याला. काय दिली बरं PQ अपॉन काय LT इज इक्वल टू किती आहे 3/4. हे आपल्याला गिव्हन मध्ये आहे बरोबर. मग याच्यावरून आता बघा ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड माहिती आहे, बट ह्या मोठ्या ट्रायंगलच्या साइड माहिती आहे का आपल्याला नाही ना. ही माहित नाही, ही पण साइड माहित नाही, ही पण माहित नाही. याचा अर्थ आपल्याला तिन्ही पण साइड काय करावं लागणार आहे पहिले फाइंड आउट करावं लागणार आहे. मग आता जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल त्यांचे रेशो सुद्धा कशा असतात सिमिलर. म्हणून आपण काय म्हणू शकतो देअरफॉर कोणता बरं पहिला PQ अपॉन कोणता राहणार आहे LT. बघा ना PQ अपॉन काय राहणार LT सिमिलर आहे इज इक्वल टू कोण आहे बरं QR अपॉन TR इज इक्वल टू पहिला आणि तिसरा कोण PR अपॉन कोण आहे LR. हे तिघा पण कशा असणार आहे बरं सिमिलर असणार आहे. कोणत्या प्रॉपर्टीने करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. अलग लक्षात सिमिलर. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला लिहावंच लागतं नाही तर मार्क जातात. बरं बट
आपल्याला एक गोष्ट गिवन आहे. कोणती गोष्ट गिवन आहे बरं? पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू काय 3/4. हे काय दिले आपल्याला? गिवन मध्ये दिलेले आहेत. मग आता पी क्यू अपॉन एल टी बघा दिसतंय का रे? पी क्यू अपॉन एल टी आहे ना. म्हणजे याचा अर्थ हे याला इक्वल हे याला इक्वल आहे. म्हणजे या तिघांना इक्वल कोण असणार आहे? 3/4 असणार आहे. आणि देअरफॉर पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू क्यू आर अपॉन टी आर इज इक्वल टू पी आर अपॉन टी आर इज इक्वल टू काय होणार आहे? 3/4. एल इक्वेशन नंबर 1 आणि एल इक्वेशन नंबर 2 म्हटलं तरी चालेल. आणि इथं काय म्हणावं लागेल? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. त्याच्याने आपण काढलं ना. बघा मग आता कोणाकोणाची व्हॅल्यू माहिती आहे? सबस्टिट्यूट करून टाकू आपण. पी क्यू ची माहिती आहे का व्हॅल्यू? पी क्यू ची व्हॅल्यू माहिती आहे किती बरं? 4.2 अपॉन काय बरं? एल टी. डायरेक्ट घेऊ का मी एवढं मानण्यापेक्षा? चालेल का? इज इक्वल टू आपण पहिली एल टी ची व्हॅल्यू काढू. इज इक्वल टू काय होणार आहे? 3/4. तुम्ही एक स्टेप वाढवा वाटलंस तर. आता आपण पहिले कोणाची व्हॅल्यू काढून घेऊ? एल टी ची व्हॅल्यू काढून घेऊ ना. मग आता हा एल टी चा डिवाइड इकडे गेला काय होईल? मल्टिप्लाय. म्हणून इकडे येऊ शकतो एल टी. बरं हा 4.2 ऍज इट इज आहे. हा डिवाइड तिकडे गेला काय होणार आहे? मल्टिप्लाय. आणि हा इकडे डिनॉमिनेटरचा कुठे जाणार आहे? न्यूमिनेटर किंवा न्यूमिनेटरचा कुठे जाणार आहे? डिनॉमिनेटर मध्ये. इथे कॅल्क्युलेशन होईल का रे? होईल ना. 3 1 जा 3, 3 1 जा 3. किती उरला बरं आपला? 1. वरतून काय घेतला? 2. 3 4 जा किती जाणार आहे बरं? 12. बट इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे? 1. इथं सुद्धा पॉईंट नंतर किती आला पाहिजे आपला? 1 नंबर. म्हणून इथंच लिहितो वाटलं मी. देअरफॉर काय 1.4 इंटू 4 इज इक्वल टू काय आला बरं आपला? एल टी. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. मग 4 4 जा किती होणार आहे बरं? 16. 4 1 जा प्लस 1 किती होणार आहे? 5. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे? 1. इथं सुद्धा आपला पॉईंट नंतर 1 नंबर आला पाहिजे. इज इक्वल टू किती होणार आहे? एल टी. एल टी ची व्हॅल्यू आली का रे? पुढे आपला एल आणि टी. एल आणि टी ची व्हॅल्यू किती आली? 5.6. मोठ्या ट्रायंगलची एक साइड आली आपल्याला. आता दोन बाकीच्या काढायच्या आहे. मग हे काढण्यासाठी आता सेकंडचं आणि काय घेऊ आपण? या 3/4 चं आपण कॅल्क्युलेशन करूयात. इथं बघा काय होईल? सेकंड वाला कोण आहे बरं? आता क्यू आर अपॉन काय बरं? टी आर इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला? 3/4. बरं क्यू आर किती आहे आपल्याकडं? क्यू आर किती आहे? 5.4 अपॉन किती आहे बरं? टी आर इज इक्वल टू 3/4. पुन्हा तेच कॅल्क्युलेशन होणार आहे. हा टी आर तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होऊन जाईल. हा 5.4 ऍज इट इज आहे इंटू इथं काय होणार आहे? 4 अपॉन इथं काय होणार आहे? 3. अजून 3 ने डिवाइड होऊ शकतं. 3 1 जा 3, 3 1 जा 3. किती उरलेले आपल्याकडं? 2. किती उरले? 2. वरतून कोण घेतला आपण? 4. 3 8 जा किती होणार आहे? 24. बरं पॉईंट नंतर किती नंबर इथं? 1. इथं सुद्धा पॉईंट नंतर किती येणार आहे? 1 नंबर येणार आहे. पॉईंट नंतर किती नंबर येणार इथं? 1. म्हणजेच काय राहिलं रे आपल्या इथं? 1.8 इंटू 4 इज इक्वल टू काय इथं? टी आर. म्हणजे आपल्याला टी आर ची व्हॅल्यू किती मिळणार? देअरफॉर टी आर इज इक्वल टू 4 8 जा 8 4 जा किती येणार आहे? 32. 4 1 जा 4 आणि प्लस 3 किती येणार आहे? 7. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये किती पॉईंट नंतर नंबर आहे? 1. मग इथं सुद्धा किती राहणार आहे? 1. म्हणजे टी आर ची व्हॅल्यू किती आली रे? 7 पॉईंट. टी आणि आर म्हणजे याची टोटलची बरं का ही किती आली आपली? 7.2 सेंटीमीटर. आले का लक्षात? आता एकच काढायचे राहिले आपले. आता एक शेवटची व्हॅल्यू काढायची. कोणाची काढायची आता? ह्या पी आर अपॉन एल आर ची. पी आर अपॉन काय इथं? एल आर इज इक्वल टू किती बरं? 3/4. बरं याच्यात कोण दिलं आपल्याला? पी आर दिलेला आहे किती बरं? 4.8 सेंटीमीटर अपॉन एल आर इज इक्वल टू काय? 3.4. पुन्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार इथं. पुन्हा एल आर तिकडे गेला. हा 4.8 इंटू हा डिवाइड तिकडे झाला काय येणार आहे? मल्टिप्लाय. आणि हा न्यूमिनेटरचा कुठे जाणार आहे? डिनॉमिनेटर. आता होईल का इथं कॅल्क्युलेशन? पुन्हा डिवाइड होऊ शकतं ना.
4 1 जा 3 1 जा 3 3 1 जा 3 किती उरला 1 वरतून काय घेतला 8 पुन्हा 3 6 जा किती होणार बरं 18 टोटल पॉइंट नंतर किती नंबर इथं 1 इथं सुद्धा पॉइंट नंतर किती यायला पाहिजे 1 म्हणजे काय तयार होईल इथं 1.6 into 4 is equal to काय होणार आहे 16 4 जा किती होणार आहे 16 4 जा 64 टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉइंट नंतर किती नंबर आहे 1 इथं सुद्धा किती येणार आहे आपला 1 इज इक्वल टू किती आला बरं LR म्हणजे LR ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय आली किती बरं 6.4 L काय LR म्हणजे ही टोटल व्हॅल्यू किती आली बरं आपली 6.4 आली ही टोटल व्हॅल्यू आली सर्व व्हॅल्यू आल्या का आपल्या आता सर्व व्हॅल्यू आल्या तर आपण काय करू शकतो कन्स्ट्रक्शन करू शकतो मग आता इथं कन्स्ट्रक्शन करू आपण बघा मग आता सर्वात पहिली काय करा मोठी लाईन काढून घ्या मोठी म्हणजे किती रे इथं 7.2 कोण आहे बरं R अँड काय आहे T मग आता कंपास आपलं ते स्केल मध्ये काय करा 7.2 काय करा ड्रॉ करा लाईन सपोज ही 7.2 सेंटीमीटर काय केली मी टोटल ड्रॉ केली इथपर्यंत काय सरांना नेक्स्ट मला सांगा ही किती रे इथं 5.4 आहे ना मग काय करू शकता तुम्ही आपल्या कंपास मध्ये 5.4 घ्या इथं ठेवा आणि इथं काहीतरी असं करू मारा म्हणजे याचा अर्थ ही कोण आहे बरं इथं R आहे इथं कोण इथं R इकडे लास्ट वाला कोण आहे T कारण की RT 7.2 आहे ना बघा RT किती होता 7.2 सेंटीमीटर आणि इथं मध्ये कोण आहे आता Q आणि हा पुढे आर्क मारलाय आपण 5.4 सेंटीमीटर इथपर्यंत कळलं सर ना ओके आता नेक्स्ट काय पहिला मोठा ट्रायंगल काढून घ्या वाटलं सर काय करा मोठा मग आता पुन्हा कंपास मध्ये किती डिस्टन्स घ्यायचं आहे 6.4 मग आता टोटल 6.4 घ्या इथं कंपास ठेवा आणि इथं काय करा एक आर्क मारा लक्षात नेक्स्ट किती घ्यायचं आपल्या इकडं 5.6 पुन्हा एक कंपास मध्ये घ्या आणि 5.6 इकडे ठेवा आणि इकडे आर्क मारा असं काय तुझं आर्क आहे आणि एकमेकांना काय करा जॉईन करून टाका काय करा एकमेकांना जॉईन करा आणि देन पुन्हा हा काय L आणि T एकमेकांना जॉईन करा ओके म्हणजे किती डिस्टन्स आहे आपलं 5.6 सेंटीमीटर हे टोटल किती डिस्टन्स आहे 6.4 सेंटीमीटर बट आता आपल्याला किती घ्यायचं रे आपल्याला RP साठी 4.8 मग पुन्हा काय करायचं कंपास मध्ये 4.8 घ्या R वर ठेवा आणि इथं कुठेतरी अर्क येणार तो कुठेतरी बरोबर आणि नेक्स्ट इथे काय आलेलाच आहे आपला पुन्हा एकमेकांना काय करून टाका बरं जॉईन करून टाका हा पॉइंट आणि हा पॉइंट काय करा एकमेकांना अटॅच करून टाका आणि हे किती डिस्टन्स असणार आहे मग आपलं 4.2 सेंटीमीटर आपाप येऊन जाणार तेवढं बस एवढंच कन्स्ट्रक्शन करायचंय झालं आपला क्वेश्चन कळलं का सर नाव द्या फक्त इथं काय RP आणि इथं काय बरं L सरांनी व्यवस्थित नाव द्या युनिट वगैरे सरांशी लिहा किती स्केल दिले ते पण व्यवस्थित लिहून टाका येईल का लक्षात हे किती डिस्टन्स राहील रे 7.2 मधून 5.4 गेल्या बाकीचं एवढं राहील ना तसं काही लिहायची गरज नाहीये येईल का लक्षात सरांचं सेकंड एक्झाम्पल काही डाऊट राहील का काही डाऊट असेल तर विचारा क्वेश्चन नंबर आपण बघूया 4 आणि 3 दोन्ही मध्ये पण अँगलच आहे तशी त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तर लक्ष द्या इकडं बघा फोर्थ क्वेश्चन काय ट्रायंगल AMT इज सिमिलर टू ट्रायंगल AHE म्हणजे इथं पुन्हा एक पॉइंट काय दिलेला आहे आपल्याला सेम दिलेलं आहे मग सेम दिले याचा अर्थ आपल्याला पहिल्यासारखी डायग्राम काढावं लागणार आहे बरोबर मग आता मी काय करतो पहिल्यांदी रफ डायग्राम काढतो एक पॉइंट आपल्याला काय दिलाय सेमच दिलाय सेम पॉइंट आला तर जनरली डायग्राम नेहमी अशाच असतात बरं सेम कोणता आहे बरं याच्यात पॉइंट A वाला आहे म्हणजे मी इथं A घेतोय कॉमन आहे ना हा A वाला पहिला काय A नंतर काय दिलं आपल्याला M आहे कुठे A कुठे गेला रे नंतर काय आहे M एक मिनिट मला सांगा AM चा रेशो मोठा आहे काय AH चा रेशो मोठा आहे AM चा AM कुठे आहे बरं आपल्या फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये
नाही, रेशो AM 7 आहे आणि AH किती बरं 5 आहे. म्हणजे याचा अर्थ AM आलं काय आहे, मोठा ट्रायंगल आहे. AM कोण आहे ते बरं पहिल्यात म्हणजे AM म्हणजे मोठा ट्रायंगल मला आहे. म्हणजे आता आपले मोठं नाव द्यावं लागेल. मग काय बरं AMT आणि दुसरं काय AH काय E. लक्षात आलं काय? अशी आपली डायग्राम होऊ शकते. बर याच्यात काय काय दिलंय बरं आपल्याला AM इज इक्वल टू किती दिले 6.3 AM म्हणजे टोटल किती दिले बरं 6.3 सेंटीमीटर. नेक्स्ट अजून काय दिलं आपल्याला TAM किती दिलाय 50 TAM म्हणजे हा अँगल किती दिलाय रे 50 डिग्री. म्हणजे याचा अर्थ या दोघांचा पण एकच अँगल आहे, कॉमन आहे ना, सिमिलर आहे, तेच असणार आहे. आणि AT किती दिला आपल्याला 5.6 AT टोटल दिलाय किती दिलाय हा 5.6 सेंटीमीटर टोटल दिलाय. एवढंच दिलं आपल्याला. ओके आणि आपल्याला एक अजून गोष्ट गिवन दिली काय AM अपॉन AH इज इक्वल टू काय 7/5. ठीक आहे लक्ष द्या आता सर 2 मिनिटं. माझी लक्ष बघा इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे इथं इन ट्रायंगल कोणता आहे बरं एक मोठा पहिलं नाव काय दिलं यांनी AMT is similar to AMT is similar to काय बरं ट्रायंगल AHE. हे दोन काय सिमिलर आहे आणि हे दोघं जर सिमिलर असतील तर यांच्या साइडचा रेशो सुद्धा कसा असणार आहे सिमिलर. मग आपण म्हणू शकतो काय देअरफॉर AM अपॉन किती होणार आहे AH इज इक्वल टू MT अपॉन किती होणार आहे HE इज इक्वल टू काय होणार आहे AT अपॉन AE. बरोबर ना. हे यांचं डिझाईन काय असणार हे का असं मी लिहू शकलो तर हे कसे असणार आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. तुम्ही पूर्ण द्यावर का शॉर्टकट नका मारो. कळलं काय बर. अजून एक गोष्ट दिली आपल्याला एक अँगल सुद्धा दिलाय सिमिलर. कोणता अँगल दिलाय बरं अँगल कोणता नाही ई दिलाय काय टी म्हटलंय TAM इज इक्वल टू काय बरं इथं 50 डिग्री. हे पण आपल्याला काय रे गिवन आहे. आता लक्ष द्या अजून काय काय दिलंय रे आपल्याला AM ची व्हॅल्यू किती दिली आहे 6.3. पुढे बरं बघा AM दिलाय इकडे लक्ष द्या रे AM दिलेला आहे TM दिलाय का MT दिलाय का MT दिलाय का नाही HE दिलाय का रे HE म्हणजे हे काही दिलेलंच नाही ऍक्च्युली हे नाही घेतलं तरी चालेल आपल्याला. बरं AT दिलाय का रे AT दिलेलं आहे. हे दोघं दिले नाही घ्यायचेच नाही आपल्याला जे दिले तेच फक्त आपल्याला घ्यायचे. बरं यांचा रेशो किती दिलाय बरं आपल्याला AM अपॉन AH AM अपॉन AH यांचा रेशो किती दिलाय बरं आपल्याला 7.5. म्हणून आपण काय करू शकतो देअरफॉर AM अपॉन AH इज इक्वल टू काय करू शकतो AT अपॉन AE इज इक्वल टू किती दिला यांचा रेशो 7.5. आता काय करायचं आपल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. मग आता पहिलं घेऊ आपण AM ची व्हॅल्यू दिली का रे आपल्याला येस AM ची व्हॅल्यू किती दिली 6.3 अपॉन AH ची व्हॅल्यू दिली का नाही AH इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला 7.5 तरी चाललं असतं. आधीचं काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय बरं इथं इज इक्वल इकडे काय राहणार आहे AH आणि इकडे काय राहणार आहे 6.3 इंटू काय राहणार आहे हा 5 अपॉन किती होणार आहे 7. बरोबर ना. आता बघा 7 ने डिवाइड होऊ शकतं 7 1 जा 7 आणि 7 9 जा किती होणार बरं 63. पॉइंट नंतर किती नंबर इथं 1. मग आन्सर मध्ये बी आपल्याला पॉइंट नंतर 1 पाहिजे ना. म्हणजेच काय होईल 0.9 इंटू 5 इज इक्वल काय होणार आहे AH. मग 9 5 जा किती होणार आहे 45. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये किती पॉइंट नंतर नंबर आहे 1. इथं सुद्धा काय राहणार आहे 1 इज इक्वल काय AH. AH ची व्हॅल्यू आली आपली. मग AH किती आला आपला 4.5
लक्ष द्या इकडं. नेक्स्ट आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एटी आणि ए बद्दल आहे. बघू आपण काय. मग ए टी अपॉन काय बरं ए इज इक्वल टू कोण राहिलाय म्हणजे काय 7 बाय किती 5. आता व्हॅल्यू आपल्याला काय करायचे सबस्टिट्यूट. ए टी ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती बरं 5.6 अपॉन ए इज इक्वल टू 7 अपॉन 5. पुन्हा ए तिकडे जाणार आहे ए बाकी हा 5.6 इंटू काय होणार हा 5 अपॉन किती होणार इथं 7 डिवाइड होऊ शकतं का इथं? यस. 7 1 जा 7 आणि 7 8 जा किती होणार आहे 56. पॉइंट नंतर किती नंबर आहे 1. इथं सुद्धा पॉइंट नंतर किती आला पाहिजे आपला 1. म्हणजे देअरफॉर 0.8 इंटू 5 इज इक्वल टू काय ए. या दोघांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन. 8 5 जा किती होणार आहे 40 इज इक्वल टू काय बरं ए. बट इथं कॅल्क्युलेशन मध्ये पॉइंट नंतर किती नंबर आहे 1. इथं पण पॉइंट नंतर 1 नंबर येईल ना. म्हणजे याचा अर्थ हा झाला ए इज इक्वल टू किती होणार आहे 4 सेंटीमीटर. आलं लक्षात काय होणार आहे 4. पॉइंट नंतर 0 आलं तर काही लिहायची गरज नसते कारण की त्याला काही व्हॅल्यूच नसतं. दोनच व्हॅल्यू काढायचे आहे. बाकी काही काढायचं आहे का नाहीये. बाकी एक महत्वाची गोष्ट दिली आपल्याला इथं ए अँगल दिलाय किती दिलाय 50. सर्व काढले. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे रे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. लक्ष द्या. आता सर्वात पहिलं काय काढून घ्यायचं आपल्याला एम किती दिला आपल्याला 6.3. एक लक्ष द्या. मग आता काय केलं मी इथं 6 पॉइंट काय केलं इथं 3 सेंटीमीटर मी काढून घेतला. काय नाव याचं आलं ए अँड एम. काय ए एम. बरं आता तो आपला अर्धा चंद्र आहे का आपल्या कंपास मध्ये आहे ना पुढे. हा व्हेरी गुड. राईट हँड साइडनी 40. बघू इकडे घ्या चला द्या माझ्याकडे. बघा इथं मला काही दिसत नाही. बरं हे दिसतं ना अर्धा चंद्र मला काही दिसत नाही राहिलं तो. हा बघ हे जे खालचं टोक दिसतंय का हे कुठे ठेवायचं आपल्याला जिथं 50 डिग्री अँगल काढायचा आहे. इथं हा ठेवला मी. लक्ष द्या इथं ठेवला का आणि एकदम एक कसं ठेवतात माहिती नाही लहानपणीपासून शिकला असणार आहे. अँगल कुठे काढायचं आपल्याला राईट साईडला काढायचं आहे ना. मग राईट साईड कडून 40 कुठे येतो बघा इथं दिसेल तुम्हाला. राईट साईड कडून इथं 40 यावा इथं कुठे तरी आहे इथं. ओके हा काय झाला 40. मग हे काय करायचे एकमेकांना अटॅच. थोडी काय करायची जास्त वाढून घ्यायची. हो 50 का चला 50 म्हणा याला काय म्हणा 50 म्हणा काय हरकत नाही. काही आता काय करणार आहे. हा किती अँगल झाला आपला 50 डिग्री. किती झाला 50. इथपर्यंत काय आलं ओके. आता हे ए आणि टी किती डिस्टन्स आहे बरं 5.6. आता काय करायचं आपला कंपास काढायचे. त्या कंपास मध्ये काय घ्यायचं 5.6 घ्यायचं आणि कुठेतरी आर्क मारायचं. कुठेतरी आर्क नाही असं काहीतरी. हे काय आहे 5.6 सेंटीमीटर. आता हा पॉइंट आपल्याला माहिती आहे. हा पॉइंट माहिती आहे. मग हे एकमेकांना काय करायचे अटॅच करून टाकायचे. अलग लक्षात. इथपर्यंत कळालं सरांना. पहिले ते काय केलं ही लाईन ड्रॉ केली. नंतर आपण 50 डिग्री घेतला त्याच्यावरती 5 पॉइंट काय घ्यायचं आहे 6 आणि हा 5.6 जिथं आहे का ते एम ला जोडून टाकायचं. एक ट्रायंगल तयार झाला मोठा. आता आपल्याला कोणता ट्रायंगल तयार करायचा आहे छोटा. बरं हे डिस्टन्स आता किती आले AH 4. पुन्हा आपल्याला काय करायचं कंपास मध्ये 4.5 घ्यायचं. इथं ठेवा इथं कुठे तो अर्क येणार आहे. अलग लक्षात. नेक्स्ट आता AE किती आले रे AE किती आले 4. मग आता पुन्हा कंपास मध्ये काय घ्यायचं आपल्याला 4. पुन्हा ती ए वर ठेवायची इथं कुठे असं तो 4 येणार आहे. आला का. पुन्हा हे दोन एकमेकांना काय करायचे जॉईन. हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकांचा जॉईन. मग हे डिस्टन्स किती होणार आहे खालचं 4.5 सेंटीमीटर आणि हे किती होणार आहे बरं 4 सेंटीमीटर. झालं कन्स्ट्रक्ट. झालं का आपला ट्रायंगल तयार. अशा प्रकारे एकदम सिंपल आहे. कळेल काही सर्वांना. काही डाऊट राहील का नक्की. अशा प्रकारे आपण हे प्रॅक्टिस सेट मधले 4 पैकी आपण 3 एक्झाम्पल ऑलरेडी घेतले आणि थर्ड एक्झाम्पल तुम्हाला काय असणार आहे होमवर्क असणार आहे. जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर करा आणि इतर मित्रांनाही पाठवा. थँक्यू सो मच.